नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी अपडेट. बघा, नवीन अपडेट आलेली लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात 4 मार्चची सर्वात मोठी अपडेट आणि लेटेस्ट अपडेट आहे. आत्ताच या ठिकाणी घोषणा झाली आहे. आत्ताच बघा, 5 मिनिटांपूर्वीची घोषणा आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवतो. अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सर्व महिलांसाठी. मार्चमध्ये थेट तुम्हाला 3,000 रुपये जमा होणार आहे. सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींसाठी, सर्वात मोठी खुशखबर लाडक्या बहिणींनो, 3,000 रुपये तुम्हाला येणार आहेत. बघा, ज्या फेब्रुवारीचे पैसे तुम्हाला आले नाहीत त्यामुळे तुम्ही नाराज होतात, फेब्रुवारीचे पैसे आले नाहीत म्हणून तुम्ही नाराज होतात, पण तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर सरकारने दिलेली आहे. सर्वात मोठी खुशखबर, तुम्हाला फेब्रुवारीमध्ये 1,500 रुपये येणार होते आणि ते 1,500 रुपये घेऊन तुम्ही मार्चच्या शेवटपर्यंत वाट पाहिली असती पुन्हा 1,500 रुपये येण्याची. पण सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी 3,000 रुपये आता ह्या ठिकाणी येणार आहेत. कोणी माहिती दिली आहे? संपूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवतो. संपूर्ण माहिती नेहमीच आपण ह्या ठिकाणी पुराव्याच्या सहित आणि खरी माहिती पाहत असतो, त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. सर्वात अगोदर प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते. त्यामुळे सर्व माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवून द्या, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत माहिती पोहोचणार आहे. अतिशय महत्त्वाची खुशखबर, तुम्हाला थेट 3,000 रुपयांचा आता SMS येणार आहे. 3,000 रुपयांचा तुम्हाला SMS येणार आहे. सर्वात मोठी खुशखबर. बघा, संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती आहे ती पुराव्याच्या सहित असणार आहे. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आज रोजी जेवढ्या काय आलेल्या अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत, आपल्या गावरानी भाषेत सांगत असतो. त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. सगळी काही माहिती तुम्हाला प्रवीण अहिरे चॅनल आपला बसलेला आहे, प्रवीण अहिरे तुमच्यासाठी बसलेला आहे, तुम्हाला माहिती देणार आहे. बघा, फेब्रुवारी आणि प्लस मार्च असा हप्ता तुम्हाला आता एकत्र येणार आहे. खरंच आहे का? खरंच तुम्हाला एकत्र 3,000 रुपये जमणार आहेत का? एकत्र 3,000 रुपये वाटप होणार आहेत की 1,500 रुपये येणार आहेत? ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित पाहणार आहोत. त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. आतापर्यंत तुम्हाला 7 हप्ते सरकारने दिलेत. 8वा हप्ता दिला नव्हता, 9वा हप्ता तुम्हाला आता मार्चमध्ये मिळणार होता. तर 7 हप्ते आल्यानंतर 8वा हप्ता का आला नाही त्याचं पण महत्त्वाचं कारण तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगतो. त्यासोबतच आज रोजीच्या जेवढ्या आलेल्या अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो. तर चला लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण जे काय अपडेट आहे त्या सगळ्या समजून सांगतो. तर पहा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. सर्वात अगोदर बघा महत्त्वाची माहिती आणि त्यानंतर तुम्हाला अतिशय महत्त्वाची अपडेट, आत्ताची सर्वात मोठी अपडेट जी आहे ती तुम्हाला दाखवतो. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 मार्चला म्हणजेच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जमा केला जाणार आहे. 8 मार्चला महिला दिना पूर्वसंध्या म्हणजेच काय 7 मार्चला जमा होणार होता, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः दिली होती. स्वतः त्यांनी माहिती दिलेली होती की 8 मार्चला जो काय हप्ता आहे तो 8 मार्चला न देता त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 7 मार्चला तुम्हाला हप्ता वाटप होणार होता. बरोबर, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. बरोबर आहे, ऑफिशियल माहिती. बघा, अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी दिली होती. आता बघा, 8 मार्चला तुम्हाला फेब्रुवारी या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे फेब्रुवारी महिन्याचाच हप्ता तुम्हाला मिळणार होता. पण आत्ताच लेटेस्ट घोषणा झाली आहे. 5 मिनिटांपूर्वीची माहिती आहे. 5 मिनिटांपूर्वीची माहिती तुम्हाला, लेटेस्ट माहिती मी देतोय आणि अशी माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही, त्याची पण तुम्हाला गॅरंटी देतोय. पहा, तर पाहू शकता. बघा, ऑफिशियल माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. ऑफिशियल ट्विटर अकाउंट आहे. पूर्वीचं ट्विटर, आताचं X या समाज माध्यमावर स्वतः अदिती सुनील तटकरे यांचं ऑफिशियल ट्विटर अकाउंट आहे. त्यांनी माहिती दिली. बघा, व्हेरीफाय बॅच पण तुम्हाला पाहायला मिळतो. लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट, सरकारने ह्या ठिकाणी भेट दिलेली आहे. मोठी भेट, मोठं गिफ्ट तुम्हाला दिलेलं आहे. काय गिफ्ट आहे? बघा, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. बघा, लक्षात घ्या महिलांनो, लाडक्या बहिणींनो, याकडे लक्ष द्या. या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे. बरोबर, फेब्रुवारी व मार्च म्हणजेच काय, तर फेब्रुवारीचे पण 1,500 आणि मार्चचे पण 1,500 तुम्हाला मिळणार आहेत. फेब्रुवारीचे 1,500 आणि मार्चचे 1,500 असे 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. सगळं काही सर्वात खुशखबर जी काय आहे तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर, प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर खुशखबर दिली. त्यामुळे सर्वात अगोदर आणि लवकरात लवकर सर्व महिला भगिनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका, म्हणजे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि तुमच्या मैत्रिणी असतील, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या. 3,000 रुपये आता तुम्हाला जमा होणार आहे. थेट 3,000 रुपये तुम्हाला सरकार देणार आहे. बघा, 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 महिन्यांचा सन्मान निधी 3,000 रुपये जमा करण्यात येईल. काय म्हटलेलं हे पण लक्षात घ्या. बरोबर, या ठिकाणी बघा, 7 मार्च 2025 पर्यंत म्हटलेलं आहे. 7 मार्चपासून सुरुवात होईल असं म्हटलेलं नाही आहे. त्यामुळे आज 4 मार्च आहे, उद्यापासून पण तुम्हाला पैसे यायला सुरुवात होऊ शकते. ठीक आहे,
त्यामुळे ज्या ज्या महिलांना SMS येतील त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं SMS आले म्हणून. बघा, हा व्हिडिओ जरी तुम्ही उशिरा पाहत असतील तरी देखील SMS आले सांगायचे. ज्यांना आले नसतील त्यांनी नाही सांगा, म्हणजे तुम्हाला पण पैसे पाठवले जातील. ठीक आहे, सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आणि सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळते, याची पण मी तुम्हाला गॅरंटी देतोय, खात्री देतोय. सर्वात अगोदर माहिती आणि ऑफिशियल माहिती आहे. ट्विटर अकाउंट तुम्हाला दाखवलेले आहे, आता पाहू शकता. बघा, अशा पद्धतीने त्यांनी ट्विट केलेले आहे. आणि बघा काय म्हटलेलं आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार 2 महिन्यांचा सन्मान निधी. बघा, सन्मान निधी किती रुपये? 3,000 रुपये. पहा लाडक्या बहिणींनो, 3,000 रुपये तुम्हाला येणार आहेत. सर्वात मोठी खुशखबर आहे, 3,000 रुपये तुम्हाला आता जमा होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला 7 तारखेलाच या ठिकाणी तुम्हाला 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्याच्या अगोदरच सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 महिन्यांच्या लाभाचे 3,000 रुपये जे ते जमा होणार आहे. बघा, अदिती वरदा सुनील तटकरे यांची ऑफिशियल माहिती आहे, पाहू शकता. बघा, मंत्री महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य. बघा, आत्ताच त्यांनी काही मिनिटांपूर्वी या ठिकाणी ट्विट केलेले. संपूर्ण माहिती मी तुम्हाला ऑफिशियल दाखवलेलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही स्वतः जाऊन चेक करू शकता. तुम्हाला वाटत असेल की खोटी माहिती दिली जात असते, मी खोटी माहिती देत नसतो, खरीच माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते. आणि जर तुम्हाला वाटत असेल व्हेरीफाय करायचे तर तुम्ही स्वतः जाऊन त्यांचं ऑफिशियल जे काही एक्स माध्यम आहे, समाज माध्यम, पूर्वीचं ट्विटर आताचं एक्स या समाज माध्यमावर तुम्हाला ही जी काही माहिती आहे ती पाहायला मिळेल. जशीच्या तशी, एकही शब्द इकडच्या तिकडे नाही, सगळी माहिती तुम्हाला जशीच्या तशी पाहायला मिळणार आहे. तर सर्वात मोठी खुशखबर आहे, तुम्हाला आता 3,000 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे. ठीक आहे, आता आपण पुढे महत्त्वाची माहिती पाहूया. किती महिलांना पैसे येतील ते पण महत्त्वाचं आहे. बघा, किती महिलांना पैसे येतील. भरपूर महिलांना या ठिकाणी अपात्र करण्यात आलेले आहे. त्यामुळे किती महिलांना यावेळेसचा हप्ता जो आहे तो वाटप होणार आहे ते पण पाहणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तर किती महिलांना पैसे येतील ते पण अपडेट आपण आता या ठिकाणी पाहूया. तर पहा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. 2.5 कोटी महिलांना लाभ. बघा, या योजनेच्या अंमलबजावणीबाबत विरोधकांनी टीका केली असली तरी महायुती सरकारने जवळपास 2.5 कोटी महिलांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवला आहे. जानेवारी महिन्यात 2,40,00,000 महिलांना आर्थिक मदत मिळाली होती आणि फेब्रुवारी महिन्यातही त्याच संख्येतील महिलांना लाभ जो आहे तो लाभ मिळेल असं या ठिकाणी तटकरेजी यांनी स्पष्ट केलेले आहे. आता बघा, आत्ताच जर आपण पाहिलं तर जानेवारीमध्ये 2,40,00,000 महिलांना पैसे देण्यात आले होते. आत्तापर्यंत किती महिला अपात्र झाल्या? जवळपास बघा 5 ते 9 लाख महिला अपात्र झाल्या आणि सध्या जी आकडेवारी आहे त्यानुसार जवळपास 2,37,00,000 महिलांना पैसे जे ते मिळणार आहेत. 2,37,00,000 महिलांना पैसे मिळणार आहेत. म्हणजेच अपात्र झालेल्या किती महिला आहेत? जर आपण लक्ष दिलं तर भरपूर महिला अपात्र झाल्या आहेत. आणि आता भरपूर महिलांना वाटेल की बघा, शेजारी महिलेला पैसे आले आहेत, आम्हाला पैसे आले नाहीत. तर तुम्हाला का पैसे आले नाहीत? तर तुम्ही अपात्र झाल्या. तुमच्याकडे कार असेल किंवा तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल किंवा मग तुम्ही 2 योजनांचा लाभ घेत असाल म्हणून तुम्हाला पैसे आलेले नाही आहेत. अपात्र महिलांनी लक्षात घ्यायचे, ज्या ज्या महिलांना पैसे आले नाहीत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगायचे नाही म्हणून. मग तुम्हाला त्या ठिकाणी एकतर चेकिंग करायची, तुमच्याकडे कार आहे का, तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का, किंवा मग तुम्ही कोणत्याही 2 योजनांचा लाभ घेतात का ते पण तुम्हाला चेक करायचं, तरच तुम्हाला समजणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने काही महिलांना पैसे येतील. म्हणजेच 2,34,00,000 महिलांचा आकडा त्या ठिकाणी जवळपास आहे. त्या महिलांना पैसे येतील. काही महिला अपात्र झाल्यात. सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटापट सर्वांनी लाईक करून टाका. सर्वात मोठी खुशखबर सर्वात अगोदर प्रवीण ऐरे एकमेव चॅनलवर तुम्हाला दिली आहे 3,000 रुपयांच्या संदर्भात. तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.